निखिल दादा लाईनअप नाही करत असे टॉस करून घ्या बघ नाही करत तर करून घ्या दोन्ही टीम लाईनअप नाही करत सर्व बाहेर जा एक्स्ट्रा प्रेक्षक यांना विनंती आहे मैदानाचा ताबा सोडा फायनल मॅचचा टॉस करायचा आहे मैदानाचा ताबा सोडा एक्स्ट्रा प्रेक्षकांना विनंती आहे जर दोन्ही टीम लाईनअप नसतील करत कॅप्टन या आणि कॅप्टनने टॉस पाडून घ्या आनंद श्रीराम 11 चे कॅप्टन आनंद या लवकर चला टॉस केला जाईल फायनलचा टॉस आहे एक बाजूला श्रीराम 11 आनंदचा संघ दुसऱ्या बाजूला मयुरेश पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय सालवड वॉरियर्सला आणि त्यांच्या प्रेक्षकाला कळकळाची विनंती आहे की थोडं बाजूला व्हा कॅमेऱ्याच्या बाजूला व्हा ही विनंती असेल परेश दादा मोरेला मी विनंती करेल की आपले प्रेक्षक आणि खेळाडूला घेऊन थोडं मैदानाच्या बाहेर या हार जीत असते क्रिकेटचा खेळ आहे एक संघ जिंकतो आणि एक संघ हारतो एक संघ जिंकतो एक संघ हारतो क्रिकेटचा हा नियम आहे आणि मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल हे बघा मेगा स्क्रीनवर आणि ही लढत असेल या ट्रॉफीसाठी जी ट्रॉफी आता ठेवलेली आहे समोर त्या ट्रॉफीची ही लढत असेल आपण बघू शकता टॉस केला जाईल फायनलचा दोन टीमने मात्र फायनल मध्ये प्रवेश केला आणि आपण बघू शकतात 8 टीम मध्ये लढत झाली होती सुरुवात झाली होती कालच्या रात्री आणि या दोन भाग्यशाली टीम पाहायला मिळत आहेत एक बाजूला श्री बाळ हनुमान मित्र मंडळ वन साइडेड मी म्हणेल की त्यांनी मॅचेस जिंकलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतात की श्रीराम 11 लकी टीम म्हणायला हरकत नाही 3च्या 3 मॅच विन केल्या होत्या सालवड वॉरियर्सने परंतु ही मॅच गमावली कारण की धावा थोड्या कमी झाल्या तरी देखील टफ फाईट होती शेवटच्या क्षणाला चौकार आला टॉस झालेला आणि टॉस विन श्रीराम 11 ने टॉस विन केलेला आणि गोलंदाजी स्वीकारली आहे शेवटची मॅच अंतिम मॅच आणि मेगा फायनल पाहायला मिळेल इथे मात्र आपण बघू शकता दोन टीम आमने सामने यस मयुरेश 100 क्रॉस झालेला आहे मात्र बघायला गेलं तर आता मात्र ही फायनल मॅच आहे 116 धावा मयुरेशच्या बॅट मधून आलेल्या आहेत आतापर्यंत आणि फिल्डिंग घेतलेली आहे श्रीराम 11 ने यावेळेस आपण बघू शकता आनंद चला श्रीराम 11 ने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल रुपेश घरात बाहेर निघायचंय
दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और रंगरंगोटी केलेली आहे आणि इकडे मात्र आता मॅचला सुरुवात, फायनलला सुरुवात आणि शेवटची मॅच, अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते। बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। थोड़ा बाजूला राहा, तो स्टंप दिसला पाहिजे पॉइंटचा। प्रेक्षकाला विनंती आहे, पॉइंटचा जो स्टंप आहे तो दिसला पाहिजे बॅट्समनला। तिकडे मात्र उभं राहू नका, लांब राहा, थोडा बाजूला राहा। दिसत नाहीये तो, थोडा मागे या। विकी झा यांना विनंती आहे, थोडा बाजूला घ्या प्रेक्षकाला, तिकडे स्वतः देखील थोडा बाजूला व्हा। फायनलचा मॅच आणि यावेळेस आनंदच्या हातामध्ये चेंडू। स्ट्राईकला मात्र आपल्याला बॉबी पाहायला भेटेल, नो स्ट्राईकला मयुरेश। यावेळेस आपण बघू शकता पहिला चेंडू मात्र टाकला जाईल। यावेळेस तयार गोलंदाज हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळतो। डॉटने सुरुवात। श्रीराम 11चं मात्र लक मी म्हणेल की त्यांनी मेहनत खूप घेतली, 18 मध्ये 18 दिलेला आणि आता देखील मात्र जर बघायला 2-4 असताना चौकार खेचला। कमी धावत आहे, फटका सजवलाय, 4 धावा, चांगला फटका बॉबीचा आपल्याला पाहायला मिळतोय। सुपर स्ट्रोक। यस, स्पर्धेची सुरुवात या दोन टीमनेच केली होती आणि स्पर्धेची शेवटची मॅच देखील हे दोन टीमच खेळत आहेत। बघा योगायोग जुळतो, कित्येकदा जुळलाय आणि इकडे देखील जोडून आलोय योगायोग। 22ची 1 रन, 3 मध्ये 7-5 झालेले आहेत। मयुरेश कुठे चेंडू गेला काय कळणार नाही आणि इकडे मात्र काय कमालीचा चेंडू टाकला जातो, परंतु मयुरेश किंचित का होईना अगदी जवळून गेला परंतु वाचला। काय कमालीचा मात्र चेंडू हाताळला
यावेळेस सुपर फटका चांगला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू येतोय, चेंडू 5 झाले आहेत, धाबा देखील 5 झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू यावेळेस फटका सजवला आहे, मात्र डॉट चेंडू येतोय. 1 ओव्हर नंतर 5 धाबा यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. एडडीचे आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या प्रेक्षकाला विनंती आतमध्ये कोणी जाऊ नये, थोडी जागा द्या ना जायला, तर तू जाणार. दुसरी षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शुभम. बघूया पहिला चेंडू यावेळेस फुलटॉस होता, फायदा उचलता आला नाही. डॉट येतोय. मेगा फायनल आहे. पहिली मॅच देखील या दोघांनीच खेळली होती स्पर्धेची आणि शेवटची मॅच देखील हे दोघेच खेळतात स्पर्धेचे. बघू शकतात फटका सजवलाय, चांगला क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू येतोय. यावेळेस आपण बघू शकतात श्रीराम 11 आणि त्यांच्या विरुद्ध श्रीबाळ हनुमान मित्रमंडळ. ही पहिली मॅच झाली होती, बाजी मारली होती श्रीबाळ हनुमान मित्रमंडळने. इथे मात्र बघूया बाजी कोण मारेल. फायनल मॅच आहे, योगायोग जुळून येतात. 2007 ला आपण बघू शकतात वर्ल्ड कप मध्ये सर्वात पहिले हर्षल गिप्टने 6 चेंडू 6 षटकार मारले. त्यानंतर T20 वर्ल्ड कप मध्ये युवराज सिंगने 6 चेंडू 6 षटकार मारले. 2007 ला तो योगायोग आला होता की 2 बॅट्समनच्या बॅटमधून वर्ल्ड कपलाच 6 चेंडू 6 षटकार पाहायला मिळाले. आणि इथे देखील आपण बघू शकतात योगायोग जुळलाय की मात्र पहिली मॅच ज्या 2 संघांनी खेळली होती स्पर्धेची त्या 2 संघांमध्येच आता मात्र फायनल रंगते. आणि काय कमालीची गोलंदाजी. जादूगर फुलटॉस आणि यावेळेस डॉट येईल. यस डॉट येतोय. बॉबीला यावेळेस मात्र चकवलंय. आपण बघू शकतात डॉट चेंडू येतोय. चेंडू झाले 4, धावा झालेत 5. प्रेशर बनतंय बॅट्समनवर. बघा फटका सजवला. इकडे मात्र बघूया चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल असेल का? यस सिंगल असेल. प्रेक्षकाला विनंती आहे थोडं बाउंड्री लाईन पेक्षा मागे बसा. मैदान छोटा आहे, जागा मिळत नाही, त्यामुळे प्रेक्षक वर्गाने देखील जायला मिळत नाही. 6 धावा 5 चेंडू. मयुरेश ऑन स्ट्राइक. शेवटचा चेंडू 6 स्कोर कार्ड वर. फायनल टॉस विन केला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. आता मात्र बघूया डाऊन द ऑफसाइड. पंचाने हात खुललेत. पंचाचा मात्र इशारा व्हाईटचा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जा. स्कोरबोर्ड 7. आणि इकडे फटका फसला. बघूया एकदा येईल का? यावेळेस मात्र सिंगल नक्की पाहायला मिळेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4च्या सरासरीने 8 धावा पाहायला मिळतात. एडडीचे थँक्यू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 8 झालेल्या आहेत. बघूया गोलंदाज कोण येणार. यावेळेस गोलंदाजी मार्कवर श्रीराम 11 आणि जय बाळ हनुमान मित्रमंडळ. श्री बाळ हनुमान मित्रमंडळ पाहायला मिळते. गोलंदाज मात्र आपण बघू शकता आनंद आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि 8 झाले आहेत. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. आता मात्र डाऊन द लेग साइड व्हाईट आणि 2 धाव 1 धाव. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 10. टाळ्यांचा गजर होतोय आणि इकडे मात्र फायनलच रंगते. दहा धावा धावफलकावर. वर्ष पहिलं आहे आणि पहिल्या वर्षी बाजी मारेल कोण? पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलेल कोण? इकडे चॅम्पियन बनेल कोण? पहिली ओव्हर खूप चांगली हाताळली होती, परंतु दुसरी ओव्हर टाकताना मात्र सलग 2 चेंडू हाताळले. स्कोरबोर्ड 12. 2 ओव्हर नंतर 8 होते. आता मात्र बघायला गेलं तर 2 ओव्हर नंतर 12 झालेले आहेत. गोलंदाज आनंद आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिलं षटक चांगला हाताळलं परंतु इकडे खराब सुरुवात होत असताना तिसऱ्या षटकाची राऊंड द विकेट. आता चांगला चेंडू आहे मारण्याचा प्रयत्न डॉट येतोय मयुरेश आपण बघू शकतात. कमालीची किपिंग पाहायला मिळते. सुपर स्वप्नील या बात आहे. हलक्या हाताने खेळतोय नोचा इशारा पंचांकडून पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड मात्र 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा एक्स्ट्रा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफसाईडचा स्टंप दिसत नाही. पॉइंटच्या भागातलं खेळाडूंना विनंती प्रेक्षकांना विनंती थोडं बाजूला व्हा तिथून. अजूनही 5 चेंडू आहेत. फुलटस आता मात्र चौकार येतोय. प्रेशर आला आनंदवर आणि याचा फायदा होतोय. स्कोरबोर्ड मात्र नो स्कोर आहे. नो स्कोर आलाय परंतु यावेळेस चौकार होता परंतु नो स्कोर म्हणजे यावेळेस आपण बघू शकतात पंच फेअर डिलिव्हरी आहे का. नो चेंडू आहे. एक्स्ट्राचा 1 रन जोडला जाईल आणि स्कोरबोर्ड 15. चेंडू एकच झालाय. नो चेंडू आणि नो स्कोर. स्कोरबोर्ड 15. बरंच काही घडलं एका चेंडूवर. आता फटका सजवला. डॉट येईल का. यस डॉट येतोय. पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र चांगला चेंडू एकदा बसेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16. जोश में होश को नहीं गंवाना है. जहां पे सिंगल हो सकता है वहां पे सिंगल हो जाएगा. वहां पे आपका अच्छा एफर्ट काम नहीं आएगा. आणि इकडे मात्र बघूया डॉट येईल का. यस डॉट येतोय. बरेचसे एक्स्ट्रा गेलेले आहेत या ओव्हर मध्ये परंतु इकडे स्वतःला आता मात्र सावरत असताना अपील लाऊड आहे पंचाचं बोट वर. यस बॅक टू डगआउट्स. चला पंचाशी वाद घालायचा नाही आहे. अंपायर से अंपायर का डिसीजन लास्ट डिसीजन. आर्ग्यूमेंट्स करना नहीं अंपायर से. विकेट बैक टू डगआउट्स. नवीन बॅट्समन लाविन्य. विकेट आले आहे. मयुरेश स्ट्राईकला आहे. चेंडू फेकून झाले 4. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावर 1 गडीच्या मोबदल्यात. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. स्कोरबोर्ड 16 आहे. नो आणि यावेळेस मात्र चौकार. 4 धावा एक्स्ट्रा बरोबर एक्स्ट्रा टाकतायत. ओव्हर आहे का संपायचं नाव घेत नाही आहे. चौथा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतो ओव्हर मध्ये. स्कोरबोर्ड मात्र आपण बघू शकतो 21-21. धावा बॅटने येत नाही. धावा एक्स्ट्रा नाही येत आहेत. गोलंदाज आनंद 21 स्कोर कार्ड वर. वाईट नो सुरू आहेत आणि इकडे मात्र तेच पाहायला मिळते. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. तिसऱ्या षटकातील 21 झाले 21 झालेले आहेत. आता मात्र काय होत आहे. डॉट चेंडू येतोय का. आता डॉट चेंडू येतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे. लास्ट चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील 21 स्कोर कार्ड वर. 2 ओव्हर 8 होते. या ओव्हर मध्ये 13 आलेत परंतु भरपूर एक्स्ट्रा आहेत. हलक्या हाताने खेळतोय. सिंगल असेल का. रनआउटची चान्स नाही. 1 धाव. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील 22 होत्या. या मॅच मध्ये देखील 22 आहेत. आता बघूया अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. डीजे 22 स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र जर बघायला गेलं तर 3 ओव्हर बाकी आहेत. गोलंदाज शुभम लाविन्य मयुरेश स्ट्राईकला आहे. 22 झालेले आहेत. मागच्या वेळेस या 22 वरून 72 वर पोहोचले होते म्हणजेच 50 धावा शेवटच्या 3 ओव्हर मध्ये बनवल्या होत्या. आता मात्र जर बघायला गेलं
3 ओव्हरमध्ये धावा किती बनतील? यावेळेस फटका सजवलाय. आनंदचं कमालीचं क्षेत्ररक्षण. डॉट. हाईटचा पुरेपूर वापर केला जातोय. उंच खुरा मात्र हा खेळाडू 2019 वर्ल्ड कप आणि आपण बघू शकतात त्यामध्ये सर्वात उंच खेळाडू कॅरेबियनचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र एक्स्ट्रा आणि नो +1 स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र आपण बघू शकता 24 19च्या वर्ल्ड कप मध्ये 2019 कॅरेबियनचा कॅप्टन वेस्ट इंडिजचा जस्टिन होल्डर सर्वात उंच खेळाडू त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि असाच उंच खेळाडू या स्पर्धेमध्ये आनंद पाहायला मिळतो. लाविंड होता फुल टच चेंडू, खराब चेंडू, डॉट आलाय. आणि इथे मात्र आपण बघू शकतात 24 धावा. आता खराब चेंडू आहे. इथे मात्र तुम्हाला सोडणार नाही. इथे 4 धावा असतील. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28 3 ओव्हर 3 चेंडू झालेले आहेत. तीन बाद चेंडू अजूनही बाकी. पुन्हा एकदा खराब चेंडू. लाविंड फुल टच टाकतोय. बोनस चेंडू टाकतोय. आ बेल मुझे मार अशा रीतीचा चेंडू आणि यावेळेस मात्र चौकार. 32 स्कोर कार्ड वर. 3 ओव्हर 4 बॉल 32 धावा धावफलकावर. मेगा फायनल आपण पाहतायत आणि इकडे पुढे खेचलाय. कीपर कडून झाले चुकी परंतु बघूया डॉट चेंडू येणार. यस डॉट चेंडू येतोय. शेवटचा चेंडू अजूनही बाकी. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्कोरबोर्ड 32. शेवटचा चेंडू. स्कोरबोर्डचा विचार केला तर 32 धावा. डॉट येईल का? यस डॉट येतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 32. यावेळेस 1 विकेटच्या मोबदल्यात. आणि इथे मात्र बघायला गेलं तर 4 षटक संपल्या तर 32 धावा. शेवटचे 2 षटक बाकी आहेत. फायनल आपल्याला पाहायला मिळते. बघायला गेलं तर 15 मॅचेसची ही स्पर्धा आणि इथे मात्र 14 मॅचेस झालेले आहेत. 15वी मॅच म्हणजे महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. अंतिम सामना 32 स्कोर कार्ड वर 32 झालेले आहेत. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नीरज ज्याने मॅच विन केली. मात्र इकडे चेंडू स्टॉप केला जाईल. फील्ड करेल शुभम ज्याने मात्र मॅच विन करून दिली. आता बघूया मयुरेश हायेस्ट धावा त्याच्या बॅट मधून आल्या त्यावेळेस मात्र चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 36 नीरज तयार. इथे मात्र आपण बघू शकता धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 36. आता फटका सजवलाय. इथे मात्र डॉट चेंडू येतोय. मयुरेश या मॅच मध्ये उभा आहे. मयुरेश 16 मध्ये 13 खेळ आहे परंतु अजूनही 9 चेंडू आहेत. कधी धावा येऊ शकतात आपण बघू शकतात. यस यावेळेस आपण बघू शकता चौकार येतोय आणि आमच्या या स्पर्धेसाठी जे पंच आहेत अंडर बॉक्स क्रिकेटचे एक माहिर खेळाडू देखील आहेत. ते म्हणजेच निशांत आणि समीर आणि त्याचबरोबर निलेश हे अंडर पॅराडाईज संघाकडून खेळतात. हे देखील लक्षात घ्या. एक मोठा दिग्गज संघ बोईसर भागातील पालघर जिल्ह्यातील नामवंत संघ मुंबईच्या देखील मोठ्या स्पर्धा पॅराडाईज संघ खेळतो आणि त्यांच्या संघातून खेळणारे 3 पंच या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले आहेत. त्यांचं देखील कौतुक. आणि इकडे काय कमालचा चेंडू मागून बोल्ड. मयुरेश बॅक टू डगआउट्स डीजे.
थोडा नाराज करतो मयुरेश. 18 चेंडूमध्ये 17 धावाच बनवल्या. उभा होता परंतु यावेळेस काही करू शकला नाही. शेवटचा चेंडू असेल. यज्ञेश घरत पॅराडाईज संघाचा विचार केला म्हणजेच परीक्षित ठाकूर यांनी हा संघ बनवला आहे. मोठमोठे दिग्गज खेळाडू त्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळाले. जबीर खान याला सगळेच ओळखतात. अंडम क्रिकेटचा बेताज बादशाह जबीर खान यांच्या संघामध्ये खेळणारे हे तिन्ही पंच जे आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत ते आपण बघू शकतात. आता फटका सजवला. इकडे मात्र डॉट येणार का? यस, डॉट येणार. षटक क्रमांक 5 समाप्त. 8च्या सरासरीने 40 झालेले आहेत. शेवटचं षटक बघूया किती धावा येतील. धावपलकावर 5 ओव्हर नंतर 8च्या सरासरीने शेवटचं अंतिम षटक पहिल्या इनिंगचं मेगा फायनलचं आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण बघू शकतात महाभवानी स्पोर्ट्सचं मोठं योगदान या स्पर्धेसाठी. चौकार निघून जाणार. 4 धावा. स्कोरबोर्ड मात्र आपण बघू शकता 4 ने पुढे जायला लाविन्य आहे. किती धावा बनवतो शेवटच्या षटकामध्ये पाहूया. 6 मध्ये 12 वर खेळतोय. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 44. शेवटचं षटक गोलंदाज या 6 बघा अप्पा निशांत. पुन्हा एकदा मात्र 4 धावा लाविन्य. सुपर स्ट्रोक. कंटिन्युअस 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतंय. तर लाविन्य ऑन फायर पाहायला मिळतोय. 16 धावेवर पोहोचतोय 7 चेंडूमध्ये. स्कोरबोर्डचा विचार केला 48. त्यासाठीच मात्र जर बघायला गेलं तर लाविन्य स्ट्राईक आता मात्र स्वतःकडे ठेवली आहे. फटका सजवला. हा देखील चौकार. सलग 3 चेंडू 3 चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 52. टॉस करून चेंडू टाकला जातोय आणि इथे मात्र जर बघायला गेलं तर 3 सलग चौकार. पहिल्या मॅच मध्ये यस अजून 3 सलग चौकार आले तर मात्र यक्षा ग्रुप कडे 500 रुपये. आता मात्र काय होतंय यावेळेस मात्र डॉट आलाय का? यस, डॉट आलाय. पहिल्या मॅचला देखील जर बघायला गेलं तर पहिल्या मॅचला 64चं आव्हान दिलं होतं. ते डिफेन्स केलं होतं शिबाळ हनुमान मित्र मंडळने या संघाने. आता बघूया किती टार्गेट येईल. फटका सजवलाय. 4 धावा. 5 मध्ये 4 चौकार मात्र येतात. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 56. 56. शेवटचा चेंडू 56. शेवटचा देखील चौकार लाविन्य. सुपर इनिंग खेळून येतोय. आपल्या संघाला एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचवलंय. 11 मध्ये 28 ची तुफानी खेळी लाविन्यकडून. आणि आता मात्र 60 झालेत. 61चा आव्हान यावेळेस पाहायला मिळेल. 61. दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल
चला ओपनिंग बॅट्समन आलेले आहेत मात्र इकडे मॅच ऑर्डर चला मात्र 61 चा आव्हान असेल गोलंदाज तयार यावेळेस बॉबी पहिला चेंडूवर मात्र इकडे एक धाव डिक्लेअर झोन मध्ये चान्स होता विकेट मिळाला असता पहिल्या चेंडूवर मात्र विकेट मिळण्याचे आसार घालवले आनंद आपल्याला पाहायला मिळतो यावेळेस आपण बघू शकतात 61 चा आव्हान आहे 10च्या रन रेटने धावायचं आहे इथे बनवू शकतात छोटं मैदान आहे आणि छोट्या मैदानावर धावा बनतायत चला बघूया मात्र आपण बघू शकतात शेवटची मॅच मेगा फायनल पाहायला मिळते आणि दुसरा चेंडू यावेळेस मात्र डॉटने सुरुवात पहिल्या चेंडूवर सिंगल आणि दुसरा चेंडू मात्र आपण बघू शकता डॉट येतोय स्ट्राईकला बॅट्समन मौसम फटका चांगला आहे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण लावलेकडे मात्र आपण पाहू शकता चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना हलक्या हाताने खेळतोय सिंगल असेल का यस सिंगल असेल स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 2 धावा चांगली गोलंदाजी चेंडू झाले आतापर्यंत 4 धावा झाल्या 2 61 चा आव्हान आहे 10 ची सरासरी मेंटेन करावं लागेल आणि इथे मात्र तोंड झालेले आहेत फटका चांगला आहे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुपर फील्डिंग क्या बात आहे शाकीर कमालीचं मात्र या क्षेत्ररक्षण पाहायला मिळते शेवटचा चेंडू धावा झाल्यात 2 शेवटचा चेंडू आणि यावेळेस मात्र फटका सजवलाय इथे मात्र डॉट येईल यस 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 फक्त 59 धावेची गरज 5 ओव्हर मध्ये एनडीजे ऋतिकचा पहिला चेंडू क्लीन बॉल क्या बात आहे एसडीजे यावेळेस अभिषेक त्रिपाठी पुन्हा एकदा खराब चेंडू होता पुन्हा विकेट येईल का यावेळेस नाही डॉट चेंडू फुल टच चेंडू मात्र इकडे चान्स होता मी म्हणेल की जो परफॉर्मन्स दिलेला आहे खास करून बॉबीने त्याचबरोबर लाविन आणि मोहिरेश हे तिन्ही अलग टीम मध्ये ऍज अ कॅप्टन म्हणून आपल्याला पाहायला मिळतील पुढच्या वर्षी कारण की चांगला खेळ केलेला आहे त्यांनी आता फटका सजवलाय चांगलं क्षेत्ररक्षण डॉट चेंडू येतोय एक चांगली गोलंदाजी होत असताना यावेळेस ऋतिक आपल्याला पाहायला मिळते पहिल्याच चेंडूवर विकेट आता मात्र वाईट चेंडू स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर 7 स्कोर कार्ड वर 7 चेंडू आणि इकडे काय होतंय कमालीचा मात्र चेंडू हाताळला जातोय 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये स्कोरबोर्ड 8 यस हा बघा समीर बिट्टू
खूप चांगला खेळाडू मात्र आपण पंचाच्या भूमिकेसाठी बोलवलेला इथे. पॅराडाईज क्रिकेट क्लब सांगितलं म्हणजे खूप मोठा क्लब आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे सर्वेसर्वा निखिल दादा ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात. श्री बाळ हनुमान मित्र मंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि शेवटची अंतिम मॅच. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये गेले 2 रात्र माझ्यासोबत वंदे स्पोर्ट्स युट्यूब लाईव्ह आपण बघू शकतात. मुन्ना जयस्वाल हे जोडले जात आहेत लाईव्ह अपडेटर आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो कॅमेरामॅन आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड झाले स्कोर 2 षटकांच्या समाप्तीत 9 धावा 24 चेंडू आणि आता मात्र 52 धावेची गरज. आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो आयुष देखील आमच्या स्कोरर मध्ये जोडला जातोय स्पर्धेमध्ये 2 रात्र. त्याचबरोबर डीजे मास्टर तनू देखील 2 रात्र आमच्या बरोबर जोडला जातोय. मंडप डेकोरेटर्स आपण बघू शकतात राणा. हलक्या हाताने रनआउटची संधी डायरेक्ट हिट विकेटचं पतन बॅक टू डगआउट. डीजे थँक्यू. डीजे वाजतय मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात आणि इकडे आपण बघू शकतात डिफेन जोरदार ओरडतोय. जोश आलाय. एकदा असेल स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 10. तनु डीजे वाजते आणि SNPL स्पर्धा गाजते पालघर जिल्ह्यामध्ये. आता मात्र 9चा चेंडू पर्यंत यावेळेस दीपक आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षक करताना. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11. 11 स्कोर कार्ड वर मा भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण बघू शकता. तर खूप चांगला सहयोग या स्पर्धेसाठी खूप चांगला मेहनत घेतलेली आहे आणि त्यांनी स्पॉन्सरशिप देखील दिलेली आहे. त्यांचा खूप खूप धन्यवाद. हलक्या हाताने मात्र इकडे डॉटच येणार. खूप चांगली गोलंदाजी 2 ओव्हर आणि चेंडूचा खेळ विचार केला तर 3 झालेला आहे. आणि इकडे विकेट. यस डीजे दोन चेंडू अजूनही बाकी आहेत आणि आता मात्र बघायला गेलं तर विकेट येणार का. इकडे मात्र विकेटचं पदक पुन्हा एकदा. यस इकडे निखिल दादा सालवडवाला नाव लय गाजला असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस फटका सजवलाय चांगलं क्षेत्ररक्षण ऋतिकचं. इकडे एकदा असेल स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र आपण बघू शकतात 12 धावा धावपलकावर. 4 गडी बाद झालेत. 12 धावा धावपलकावर. 3 ओव्हर नंतर 4थं षटक हाताळण्यासाठी ऋतिक आतापर्यंत 6 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. जर 1 विकेट अजून आला तर त्याला विकेट मात्र इकडे जास्त मिळतील स्पर्धेमध्ये सर्वात जास्त. आणि हा विकेट आलाय 7वा विकेट आलाय स्पर्धेमधला सर्वात हायएस्ट विकेट टेकर ऋतिक.
हॅट्रिक साठी 1000 रुपये यंगस्टर कडून. आणि इकडे काय होतंय यावेळेस मात्र कॅच आउट, 8वा विकेट ऋतिकच्या नावावर. 12 विकेट रनावर 5 गडी 6 गडी म्हणजे 8व्या क्रमांकाचा बॅट्समन आलेला आहे इथे. हॅट्रिक जर असेल 2 विकेट आहेत. व्हाईट चेंडू आहे. हॅट्रिक असेल यंगस्टर कडून 500 रुपयाचं कॅश प्राइज, 1000चं कॅश प्राइज. आणि क्रॉस बॅटरी खेळलेला आहे. 1 धाव असेल. मॅन ऑफ द सिरीज साठी कीर्तनजी करत ग्रामपंचायत सालवड उपसरपंच यांच्याकडून बॅट आम्हाला इथे दिलेली आहे, त्यांचं धन्यवाद. ओहो, क्रॉस बॅटरी खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू येतोय. दोघ्या भावांनी कमाल केलेली आहे, मयुरेश पाटील, ऋतिक पाटील. आणि इकडे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुपब गोलंदाजी. 5 चेंडू, शेवटचा चेंडू. 14 धावेवर 6 गडी बाद झालेले आहेत. पहिल्या मॅचला देखील मात्र शिवाळ हनुमान मित्र मंडळाने श्रीराम 11ला मात्र पराभूत केलं होतं. आणि इकडे फायनल मध्ये देखील त्याच दिशेने वाटचाल. फटका सजवलाय, रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट केलेला आहे. परंतु इकडे डायरेक्ट हातामध्ये दिला असता तर मात्र विकेट मिळाला असता. 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 15 झालेले आहेत. भरपूर धावा पाहिजेत. 2 ओव्हर आणि 46 धावेची गरज. गोलंदाज दीपक. इकडे चौकार येतोय. 4 धाव पाहायला मिळत आहेत. 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 19. आणि इकडे विकेट 7वा गडी बाद. यश डीजे. पासून 1 विकेट दूर. आणि इकडे मात्र हा विकेट येईल का? यावेळेस 1 धाव येत आहे. आणि इकडे लास्ट विकेट आणि चॅम्पियन शिवाळ हनुमान मित्र मंडळ 2024.